मला घे ना. मला घ्या ना, अंधारात येत नाही. चला लय ब्रेक झाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज अशा पद्धतीने मी आणि आपले हर्ष भैया, पार्थ भैया आणि काही दोन मित्र आहेत, तर त्यांच्यासोबत आपण निघालोय राजगडाला. तर आत्ता सध्या वाजलेले आहेत 3-3:30 वाजेपर्यंत निघणार आहे. आणि पोरांचं असं म्हणणं आहे की सनराईज बघायचा आहे. तर बघू, जर तिथं टायमिंग पर्यंत पोचलो तर सनराईज वगैरे पण बघू. आणि मस्त पैकी गमजा वगैरे घेतलेला आहे. मी तर रेडी झालेलो आहे, माझा काही विषय नाही. रेडी व्हायला काही टाइम लागत नाही आपल्याला. हर्ष भाई आता आंघोळ करायला गेलेला आहे, त्याचं रेडी झाला, त्याचं उरकलं की आपण जाऊयात. तर आजचा व्लॉग मला वाटतंय खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण राजगडाला निघालोय म्हणजे महाराजांचा विषय. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, आता हर्ष भाईंची आंघोळ वगैरे सुद्धा झाली, हर्ष भाई सुद्धा पॅक झालेले आहेत, एकदम रेडी झालेले आहेत. तर आता सध्या 1-3:30च्या दरम्यान वाजलेले आहेत. तर जाऊयात आपण. आता पार्थ भाई थांबलेले आहेत खाली पुढं व्हायचं त्यांच्या घरापाशी, आणि तिथनं पुढं मग 2 जण आणखीन तिथं पुढं थांबलेले आहेत. तर थांबलेले आहेत म्हणजे पोचणार आहेत. तर जाऊ आता तिकडं आपण, आणि तिथनं पुढं मग जाऊयात आपण राजगडाला. चला. तर आपली लॉर्ड प्लेटिना तयारच आहे, तर आपलं हत्यार काढू आणि चला आता. बरं सर मित्रांनो, तर हा आपला अथर्व भैया, हा आपला संस्कार भैया. तर आता मस्तपैकी पार्थला तर तुम्ही ओळखत असताल. तर आता इथं मस्तपैकी 2 गाड्या आहेत. हो काय, आमच्या पार्थ भैयांकडे काय सॉरी अथर्व भैयांकडे 160 आहे, पल्सर 160. हा ना, आता काय आमच्याकडे आहे लॉर्ड प्लॅटिना. आता जायचंय. गार कसं लागतंय, आमच्या पार्थ भैयांनी तर 3 स्वेटर घातले तरी पण गार लागतंय त्यांना. तर चला मित्रांनो, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. तर या ठिकाणी विषय काय झाला, हेल्मेट घेणं गरजेचं आहे. जरा जास्तच गार लागतंय, त्याच्यामुळे हेल्मेट शिवाय काही पुढे जाता यायचं नाही. रूमवर हेल्मेट आहे, हेल्मेट घ्यायला 2 पोरं पाठवल्यात मित्रांनी आपल्या मागणं. मला घे ना. मला घ्या ना, अंधारात. तर मित्रांनो, तर या ठिकाणी आपण राजगडला पोहोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. तर इथं सगळे गारटलेले आहेत आता सटकून. जरा थोडा वेळ ब्रेक घ्यावा म्हणतात, आणि एक जण येतोय आमच्या मागणं, त्याला पण तो 4 व्हीलर मध्ये येतोय. मोठी माणसं. सिंगल डिजिट टेम्परेचर आहे, थंडीच आहे. टेम्परेचर कुठं कळतं बरं, थांबा तुम्हाला टेम्परेचर का 3 स्वेटर घालून अशी गार लागते ना आम्हाला, काही सांगू. असं हे सुन्न झालंय माझं, मला काहीच कळत नव्हतं. काय सांगू, हे पोरांनी तरी ग्लव्स घालून आणले, आमच्याकडे काय. मित्रांनो, आपला 4 व्हीलर मधला गडे आलेला आहे. तर सरांचं नाव अध्यय लोमटे. तर सर बघा 4 व्हीलर मध्ये आलेलं आहे इथं. तर या ठिकाणी संपूर्ण अंधार आहे. ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आम्ही सध्या. नशिबाने एक टॉर्च गावली आम्हाला, नाही तर फोनच्या बॅटऱ्यांवर काही दिसलं असतं असं वाटत नाही. गार तर लय लागतंय, नाकात अशी गार हवा शिरते ना, काही सुचाना. आणि मास्क वगैरे जर घातलं तर श्वास घेता येणार नीट मास्कमुळं. असं कधीतरी पहिल्यांदाच आलोय बरं का मी, पण येताना मजा लय आली, त्याच्यात काही स्वाद नाही. ट्रॅक चालू होऊन 7 मिनिटं सुद्धा, 10-15 मिनिटं सुद्धा झालेलं नाही. तर तेवढ्यातच हे दमले. 2.5 तास आपण काही दमत नसतोय, काय पण म्हणजे. जेव्हापासून किल्ला चढायला चालू केलं ना आम्ही, तेव्हापासून आमच्या 2 मित्र भेटल्यात आम्हाला आणखीन आमच्या सोबत किल्ला चढण्यासाठी. दिसतं का कॅमेरात. जेव्हापासून वर चढायला चालू केलंय तेव्हापासून हे दोघं आमच्या सोबत येत आहेत, त्याच्यामुळे थोडंसं सेफ फील होते.
कारण असला अंधार नाही तर काहीच कसंच दिसत नाहीये. आणि त्याच्यात सुद्धा 5-5 मिनिटाला हे लोक असं बसतात, त्याच्यामुळं मोसम तुटला ना दम जास्त लागतो, बाकी नाही काय. मी एका इन्स्टा रीलवर बघितलेलं होतं की जेव्हा आपण डोंगराळ्यात जातो तेव्हा आपल्याला गाईड करायला कोणी ना कोणी येते. हे बघा आम्हाला 2-2 साथी मिळाले. दिसतात का? तिसरा ओके, हा मी तिसरा गाईड. तर मित्रांनो जसं जसं वर येतोय तसं तसं इतकं असं खतरनाक मध्ये दृश्य दिसत आहे ना, एकदम खाली बघितल्यावर लय भारी वाटतं. एक नंबर व्हायचं उजाडलंय बरं का आता, व्हायचं किल्ला दिसायला लागलाय. घसा बसलाय माझा आता, एवढी गार वार आहे इथं, घसा नुसता हे झालाय. भाई लोक हे अशा या लाईटीनी तो का तिथनं आलोय आम्ही, पार्किंग आहे ना तिथनं आलोय. एवढं जास्त अंतर आतापर्यंत कापलेलं आहे, आणखीन एवढं कापायचंय. थोडस आलोय बरं का असं वाटलं, पण अनेक परत एकदा ह्या पायऱ्या दिसल्या की अनेक वाट लागली. अगं बाय पाणी मला दम लागलाय, पण सगळ्याच्या पुढं मीच आहे. नाही हो का, हो पुढं आहे सगळ्याच्या, आणि बाकी सगळे लांब लांबपर्यंत नाहीत. दमलेलो असलो तरी पुढं आहे, संपला विषय, नाद करते काय. तर मित्रांनो आपण संपूर्ण जवळपास दरवाजाच्या इथं आलेलो आहे. हर्षभाई कुठला दरवाजा आहे हो? तर इथल्या बोर्डवरती वाचूनच कळेल. हे तर काहीच लिहिलं. तर हे जे आहे ना पाली दरवाजा, असा भव्य असा, म्हणजे कॅमेरात दिसाय बारीक दिसत असेल, पण विषय हा आहे पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य राखा. कळलं ना? दरवाजाला कलर दिसतोय, ठीक आहे, छान आहे, पण दरवाजा मित्रांनो इथं दुसरा दरवाजा आलेला आहे का आणखीन. इथनं असं खतरनाक मध्ये फील येतोय ना, खिडकी टाईप काहीतरी आहे, त्याला काय म्हणतात ते माहित नाही, पण ती जी दिसतंय तिथनं आलोय आपण. इतका खतरनाक व्ह्यू येतोय कॅमेऱ्यात ना, म्हणजे कॅमेऱ्यात किती चांगला कॅमेरा असला ना तरी लाईव्ह व्ह्यू असतो ना तो इथं येऊन पाहण्यासारखा असतोय. कधी सुद्धा या आणि अनुभवा. तर मित्रांनो इथं एक छोटस पाण्याचं तलाव किंवा टाकं म्हणू शकतो. तर त्या काळी मावळ्यांचं किंवा किल्ल्यावरच्या लोकांच्या पाण्याची जी व्यवस्था होती ना ती ह्यामधूनच बागायची, त्याच्यात काय वाद नाही. कसा फिल येतोय, नीट चढ, पडशील बिडशील दामाने. काय म्हणावं असं आपल्याला बघायला भेटलेलं नाही, पण हे जे दृश्य आहे ना ते पण खूप सुंदर आहे, लय छान फील येतोय. राजगडावर मला वाटतं हे हनुमानजी आहेत आणि हे आपले ओम नमः शिवाय. मित्रांनो हे घ्या वाचून, नॉलेज वाढवायच. लगा 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 डायरेक्ट उभी चढाई रे, उभी चढाई. मग काय दमादमानी या रे. काठी दे ना वर, आता काठी किती टाक फेक कॅनियनसाठी ग्रँड दगड आहेत ना खाचांमध्ये, हात हात ठेवून ये खाचांमध्ये. हा खाचोय बघ तिथं, आता लाव सळईला हात तिकडं वर, सळईचा आधार घ्या आता. मित्रांनो इथं राजगडावरती बाले किल्ल्यावर जाताना असली डेंजर चढाई आहे ना, खतरनाक मध्ये फाटतीवर काय काय वर गेलं तर आमची पोरं मी मागं थांबलोय व्हिडिओ काढण्यासाठी. आणि तुम्ही म्हणताल व्हिडिओ काढण्याचा नादात जाशील बिशील, तसं काही विषय नाही.
सळेला धरलंय आधी जांजा आहे. व्हिडिओचं काय करते पण निघालच व्हिडिओ. हा कसा व्ह्यू एकदम मुख्यमध्ये. तर आपण बाले किल्ल्याच्या माथ्यावर इथं पोचलेलो आहे आपण आता. नाही ना नाही. तर या ठिकाणी आमच्या या मित्रांनी मस्तपैकी सुटकून नाश्ता आणलेला आहे. आता बघू काय प्लॅनिंग यांची, काहीतरी वेगळीच प्लॅनिंग चालली आहे. सगळं जे काही जेवढं पण माल आहे तो एका ह्याच्यात घालून बेळ करणार आहे त्याची. तर मित्रांनो आता आपण बाले किल्ल्याच्या वर पोहोचलेलो आहे. तर हे जे दिसतंय तुम्हाला ते राजवाड्याचे अवशेष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज बरेच दिवस राहिलेले सुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. तो होता तो राजवाडा, बघू शकतो आपण. मित्रांनो बाले किल्ला तर फिरलो, आता आपण तिकडं जाऊ ते माची काहीतरी नाव आहे त्याचं, काय नावच आठवत नाही. मित्रांनो तर आता आलोय आता आपण सुवेळा माचीकडे निघालोय आता आपण. तर मित्रांनो आता सध्या आपण आलोय चिलखती बुरुज बघायला. सगळी पोरं चढायला लागल्यात बरं का चिलखती बुरुजावर. तर मित्रांनो आपण बघा आलेलो आहे त्या एलिफंट. ह्याला नक्की मानतात काय कमेंट करून सांगा बरं मला. हे तर रेंज सुद्धा नाही तर सर्चच केलं असतं. छान आहे, हत्तीवाने दिसतंय सुद्धा. आता त्याच्या मधल्या बोळात सुद्धा जाणार आहे आपण रिटर्न. चला तर मित्रांनो त्या एलिफंटच्या मध्ये बघा आता आलेलो आहे आपण त्या दगडावरती. तर कसा व्ह्यू आहे सांगा मला. ह्योच पट्ट्या फक्त एकटा आलाय आमच्या बरोबर. ही सगळी बिथरी आहेत, सगळी बिथरी आहेत. ही वर आली नाही तर म्हणे आम्हाला नाही जमणार वर चढाय. इकडच्या बाजूला एक मावळ सुद्धा आहे बरं का, दिसतंय का नाही काय माहिती व्हिडिओत. तर मित्रांनो ह्या आपल्या सगळ्या मित्रांनी आणि मी आपला राजांचा गडगाड्यांचा राजा राजगड फिरलेला आहे. संपूर्ण माच्या वगैरे हे बुरुज वगैरे सगळं फिरून झालं. एकदम एन्जॉय केलाय पोरांनी. दमलोय पण खूप. आता ऊन पण आलंय सुटकून. 11च्या दरम्यान वाजलेलं इथं. 11च्या दरम्यान वाजलेले आहेत. आणि आता जायचं खाली जायचं कुठेतरी हॉटेल बघायचं आणि दणकून हाणायचं, जेवायचं सुटकून. कणस्तवर कच नाही खायचे. चला इथं जरा वेळ बसायचं ठरलेलं आहे. तिथं जरा आराम करायचा थोडासा वेळ आणि मग वाईज थोडंसं जरा वेळाने मग खाली जाऊ आपण. बसल्या सगळे निवांत मध्ये पाली दरवाजा. मित्रांनो आता सध्या वाजलेत 12:30 पावणे 1च्या दरम्यान टायमिंग झालेला आहे.
आणि अजून लांब तर लय जायचं या. इतकं आता ऊन बिन तापायला लागले, गारवार लागतंय पण ऊन एवढं तापलंय. अजून जवळपास ना लय खाली जायचं, तिकडं पार्किंग आहे आमची. पोरं तरी दमलेत आता, बळ बळ दमादमानी पावलं टाकत चाललोय आता आम्ही. पण किल्ला बघाय मजा मात्र लय आली मित्रांनो. खूप जास्त वेळानंतर आम्ही राजगड सर केलेला आहे. आम्हाला खूपच जास्त एन्जॉय पण केलेला आहे आम्ही, खाल्लं पिल्लं फिरलो सुद्धा आणि बरंच काय काय केलं. तर आता कुठंतरी हॉटेलला जाणार आहे. कुठल्या हॉटेलला जायचं? शिवापूर यायला लागतं, क्वालिटी क्वांटिटी. परत एकच नंबर हॉटेल जगदंब शिवापूर यायला लागतं, क्वालिटी क्वांटिटी. हा ना, आम्ही वेस्ट शोधतो कुठलं तरी हॉटेल. चला. तर मित्रांनो आता नसरापूरकडून परत तिकडं कर्वेनगरकडे जात असताना हायवेला शिवराज ढाबा कराड या ठिकाणी जेव्हा थांबलेलो आणि शुद्ध शाकाहारी माणसं असले मग काय शुद्ध शाकाहारीच हॉटेल शोधावं लागते. आणि बाकीची जी आपली मित्र आहेत ती सगळी जगदंब हॉटेलला थांबलेले आहेत नॉनव्हेज खाण्यासाठी. जगदंब हॉटेलसुद्धा खूप जास्त फेमस आहे. आणि आपल्यासोबत पार्थभाई सुद्धा आज व्हेजच खाणार आहेत. काय काय ऑर्डर केले रे? अख्खा मसूर रोटी दही. हां, ऐकलंच तुम्ही, अख्खा मसूर रोटी दही ऑर्डर केलेलं आहे. तर आता जेवण येतं आहे, बघू आणि जेवू मग जाऊ रूमकडे. चला मित्रांनो, या ठिकाणी अशी मस्तपैकी मोठी रोटी आहे आणि त्याच्यासोबत अख्खा मसूरची भाजी आलेली आहे. तर आता सुटकून जेवण करू आपण कणस्तवर. चला मित्रांनो, मस्तपैकी अख्खा मसूर आणि रोट्या आणल्यात आम्ही, त्याच्यावर डाळ तडका आणि जिरा राईससुद्धा खाल्लेला आहे. तर एकदम पोट भरलेलं आहे, जेवणसुद्धा एकदम एक नंबर होतं. तरीसुद्धा आहे रोडला आला. आणि कधीसुद्धा जर तुम्हाला वाटलं शिवराज ढाब्याला जर यायचं तुम्हाला शाकाहारी आहे तर एक नंबर जेवण आहे, काही प्रॉब्लेम नाही. बिनधास्त या, पोटभर खा, काहीच विषय नाही, चटकून आणा. आणि आता विषय काय झाला आहे, हर्षभाई आणि ते जे आहेत जे बाकीचे पोरं आहेत त्यांना वेटिंग आहे जगदंब हॉटेल 1 तासभर. आणखी त्यांना 1-1.5 तास जाणार आहे जेवणासाठी. तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहे. आता इथं बसलो आहे, थोडा वेळ असं जरा वेळ बसलो इथं निवांतमध्ये. त्यांच्यासाठी थांबायचं आहे आपल्याला. तर आता करू त्यांचं वेतन काय. आज जे आम्ही राजगडाला गेलो होतो तर मी तुम्हाला सांगतो, एक 3 वाजता बाहेर निघलो, तुम्हाला माहीतच आहे. 6 वाजेपर्यंत तिथं पोचलो, 6 वाजता चढाई चालू केली. आम्ही रिटर्न आलो 1-1:30च्या सुमारास. आणि ती म्हणजे एन्जॉय म्हणजे चढाई खूप जास्त आहे, त्याच्यात काय वादच नाही. पायाचा फार दूर निघतोय. पण पोरांबरोबर गेल्यानंतर इतका तिथं आनंद, तिथलं वातावरण आणि जे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे ना, ती जाऊन एक वेगळाच फील येतो. आणि जर तुम्ही खरंच शिवभक्त असाल तर राजगडाला नक्कीच जावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ती पहिली राजधानी आहे. आणि तो गड इतका म्हणजे सुंदर आहे आणि इतका उंच आहे, खूप छान, काहीच विषय नाही. नक्की तुम्हाला जर वाटलं तर नक्की जावा. मी सुद्धा पुन्हा जाणारच आहे, त्याच्यात काय वाद नाही. मित्रांनो, या ठिकाणी हे लोक जगदंबाला नॉनव्हेज खाऊन आले आहेत. काय काय खाल्लं? चिकन थाळी खाऊन आले तर अनलिमिटेड. तर आता जाऊ घराकडं. तर जाऊयात आपल्या पल्सरवरती. मित्रांनो, सगळ्या पोरांना सोडून मित्रांना सगळ्यांना बाय बाय केलं आणि आता रूमवर पोचलेलो आहे. राजगडावर फिरायला गेलो होतो, तिथं खूप मजा आलेली आहे आम्हाला, काही विषय नाही, खूप एन्जॉय केला आहे. पण इतकं जास्त चाललो आहे, इतकं जास्त थकलो आहे, आता पाय सुजल्यागत जरा लाल लाल झालेत आता. तर आता इथं ब्लॉग संपवतो मी. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तो घंटा वाजवा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.